ओके, आपण स्टार्ट करूया. ओके, ओके सर. तर सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. सेम ओके, टू यू दिवाळी सर. दिवाळी कशी साजरी केली? आनंदात गेली सगळ्यांची? हो सर. ओके ओके, चालेल. चला, तर आपण आज काय बघणार आहोत? तर अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग म्हणजे काय त्याच्याबद्दल थोडक्यात आपण बघणार आहोत. ओके, तर गेल्या वर्षीपासून आपण काय केलंय, तर या प्रोग्रामला बसवायला मुलांना काय केलं, आम्ही सुरू केलेलं आहे. ओके, भारतामधले गेल्या वर्षी ज्या 5 टीम बसल्या होत्या त्याच्यातल्या 3 टीम आमच्या होत्या. ओके, त्यावर आधारित काय असते सांगा, परीक्षा घेतली जाते. माझी स्क्रीन दिसत नाही का? सर दिसते सगळ्यांना? स्क्रीन दिसत नाहीये. दिसत नाही आहे, दिसत नाही. ओके, 2 मिनिट. सर. 2 मिनिट. ओके, आता दिसते? दिसते आता? सर. हो सर. ओके, 2 मिनिट 2 मिनिट 2 मिनिट. हा सर दिसतंय. ओके दिसतंय सर. ओके, सर. तर जनरली 2 मिनिट, क्वेश्चन आपण सगळे नंतर घेऊया. ओके, मी आधी बोलतो. ओके 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 चालेल. सर. ओके, चालेल. तर अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीग आहे ना, ही जवळजवळ 48, यंदा त्याचं 49वं वर्ष आहे. तर अमेरिकेमध्ये घेतली जायची, पण आता बहुतेक देशातले विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी होत असतात. ओके, म्हणजे इथे आपल्याला एक चान्स काय मिळतो, तर नुसतं शाळेपुरती मर्यादित नाही किंवा नुसतं आपल्या जिल्ह्यापुरती महाराष्ट्रापुरती मर्यादित नाहीये, तर आपल्या जगातल्या आपल्या वयाची मुलाची स्पर्धा करण्याची आपल्याला काय मिळतं सांगा, एक चांगली संधी आपल्याला याच्याने मिळते. ह्याच्यामध्ये जर फोटोमध्ये तुम्ही बघितलं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये काही मुलं दिसतात ना, ती गेल्या वर्षी 4थीत होती, 5वीत होती, 6वीत होती, 9वीत होती, 10वीत होती. ओके, 11वीच्या मुलापर्यंत आमच्यामध्ये त्यांनी काय घेतलेलं, वेगवेगळे त्यांच्यासाठी असतात सांगा, ग्रुप असतात, त्याला आपण इथे डिव्हिजन म्हटलं जातं. ओके, तर हे झालं समजा अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स. ह्याच्यामध्ये काय असतं, तर आपण मी सिलेबस वगैरे तुम्हाला पुढे दाखवणारच आहे. ओके, तर गेल्या वर्षी आपल्या 2 मुलांनी, एक वरीश जोशी जो कोल्हापूरचा आहे, यंदा तो 10वी मध्ये आहे, आणि दुसरं वैभवी वैद्य जी यंदा 9वी मध्ये आहे. त्यांनी काय केलेलं, ब्रॉन्झ मेडल आणि सिल्वर मेडल मिळालेलं. आणि बाकी जे आपले जे खाली जे दिसतात ते सगळे फायनल मध्ये पोहोचलेले. पण तिथे पण त्याने बऱ्यापैकी हे केलं, पण तिथे कॉम्पिटिशन खूप असतं. त्यामुळे यंदा ते डेफिनेटली काय होतील सांगा, मेडलिस्ट म्हणजे मेडल वगैरे नक्कीच काय करतील, ते मिळवतील. ओके, पण त्यांनी पण काही काही मुलांनी त्याच्यामध्ये काय असतं सांगा, ते डिटेल आपण पुढे बघूया. ओके, तर जनरली मला आनंद वाटतो की आम्ही अशा वेगवेगळ्या संध्या मुलांना देत असतो. ओके, तुम्हाला माहित नसेल की गेल्या वर्षी पण आम्ही काय केलेलं सांगा, एक कीबोर्ड रोबोटिक प्रोग्रामिंग चॅलेंज म्हणून असतं. भारतातल्या कुणाला माहीत नव्हतं, जास्त माहीत नव्हतं, आणि त्याच्यामध्ये खूप जणांनी काय केलं, रजिस्ट्रेशन केलेलं. पण भारतातनं एकमेव टीम आमची सिलेक्ट झालेली. त्याच्यामध्ये काय असतं सांगा, की रोबोटिक म्हणजे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन जे असतं वर, त्याच्यामध्ये एक रोबोट असतो. त्याच्यासाठी काय बनवायचं असतं, ॲप बनवायचं असतं. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 7वी 8वी 9वी 10वी 11वी 12वीचे विद्यार्थी भाग घेऊ शकतात. आणि गेल्या वर्षी तर आमची एकच टीम होती जी सिलेक्ट झालेली, आणि मला आनंद वाटतो की 54 देशामध्ये आमचा 6वा नंबर आला. ही सगळी मुलं होती ती 8वी 9वी 10वीची होती, 7वीच्या मुलं होतं. ओके, त्यांनी जावावर काय बनवलेलं, जावा म्हणजे तुम्हाला माहित नसेल थोड्यांना, तर जावा ही काय एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, आणि इंजिनिअरिंग लोक ते काय करतात, वापरतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचं युविकाचे प्रोग्राम आम्ही लोकांना माहीत करून दिलेत. प्रॉमिस इंडिया म्हणजे जिथे भारतातले काय केले, आता सांगा 50 टॅलेंटेड विद्यार्थी मॅथ्समध्ये निवडले जातात. या सगळ्या ज्या आहेत ना, त्या जवळजवळ सगळ्या आम्ही जे काय सुचवतो ते स्टँडर्ड एक्झाम असतात, स्टँडर्ड स्पर्धा असतात. ओके, पण जर लोकलमध्ये आता खूप स्पर्धा निघालेल्या आहेत,
तर काय झालेलं आहे सांगा, पैसा कमावण्याचा धंदा झालेला आहे. ओके. पण त्याच्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारच्या जर स्पर्धामध्ये भाग घेतला, तर तुम्हाला त्याचा काय होणार आहे सांगा, भरपूर फायदा होऊ शकतो. आता अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स ही काय केली जाते, तर जनरली आपण बुलियन आपल्याला नंबर सिस्टीम एकच माहिती आहे बघा, डेसिमल नंबर सिस्टीम. 0, 1, 2 अप टू 9 वापरतो. पण कॉम्प्युटरमध्ये बायनरी लँग्वेज वापरली जाते. बायनरी लँग्वेज म्हणजे काय? ह्याच्याबद्दल माहिती मिळते. ऑक्टल नंबर म्हणजे काय? हेक्साडेसिमल नंबर म्हणजे काय? हे सगळं इंजिनिअरिंगचा सिलेबस आहे. पण आपल्या पालकांचा भ्रम असतो, की आपल्या मुलालाही जमणार नाही. पण आपण गेल्या वर्षी तर ते सिद्ध झालंय, की मुलांना हे समजू शकतं. कारण आता काय झालंय, परीक्षेमध्ये आपण शालेय परीक्षेमध्ये काय करतो, की पाठ करायचं, परीक्षेमध्ये लिहायचं. अशा प्रकारचं एक काय झालेलं आहे, म्हणजे फक्त मार्क्स मिळवायचे. आता असं पण तुम्ही अनुभव घेतला असेल, की एखाद्याला समजा 95-98% मार्क्स मिळालेले आहेत आणि दुसरा विद्यार्थी आहे तो 45% मार्क्स मिळवलाय. जर आपण 10-15 वर्षांनी जर बघितलं, तर 95% मार्क्स मिळवला त्याच्यापेक्षा 45% मार्क्स मिळवलेला कुठेतरी चांगला करिअर केलेलं असतं त्याने. असं का होतं? तर आपण मुलांना काय करतो सांगा, विचार करण्याचं हे करत देत नाहीये. आपण त्याला काय करतो, क्वेश्चन पाठ कर, आन्सर पाठ कर आणि परीक्षेमध्ये मार्क्स मिळव. ते कुठेतरी बंद व्हायला पाहिजे. ओके. तर अमेरिकन कॉम्प्युटर सायन्समध्ये ते कन्सिडर केलं जातं. म्हणजे तुमची प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल वगैरे, लॉजिकल थिंकिंग पॉवर वगैरे डेव्हलप करण्यासाठी काय केलं जातं, वेगवेगळे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात आणि तिथे तुम्हाला विचारपूर्वक काय करावं लागणार, आन्सर द्यावं लागणार. कारण तिथे रेडीमेड क्वेश्चन असे कुठलेच नसतात. वेगवेगळे क्वेश्चन तिथे काय केले जातात, विचारले जातात. ओके. नंतर अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स हे म्हणजे आपल्याला जर समजा फ्युचरमध्ये आता जर बघितलं तर सगळीकडे आता कुठलंही असं डिव्हाइस राहिलेलं नाही जिथे प्रोग्रामिंग लागतंच लागतं. इव्हन तुमचं घरातलं वॉशिंग मशीन घ्या, कुठलंही घ्या, काहीही घ्या. इव्हन फॅनमध्ये आता समजा रिमोटचे फॅन आलेले आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा प्रोग्रामिंग असतं. प्रोग्रामिंग काय झालेली सांगा, बेसिक रिक्वायरमेंट झालेली आहे. ती असं नाही बाबा इंजिनिअर असेल तरच प्रोग्रामिंग शिकायचं, डॉक्टरला लागणार नाही, असं काही नाही आहे. कोणी त्याच्यामध्ये शिकू शकतो आणि पाहिजे ते आपल्याला काय करू शकतो, म्हणजे लॉजिक डेव्हलपमेंट करणं सुद्धा एक त्याच्यामध्ये काय असतं सांगा, महत्त्वाचा भाग आहे त्याच्यामध्ये. ओके. आणि ही जी हे होते बघा, ही Google सगळ्यांनी ऐकलेलंच आहे बघा. ह्या अमेरिकन कॉम्प्युटर सायन्स लीगला म्हणजे या स्पर्धेला Google सारखा एक स्पॉन्सर मिळालेला आहे. ओके. म्हणजे जेव्हा Google एखाद्या स्पर्धेला स्पॉन्सर करतं म्हणजे त्याची लेव्हल काय असेल ते तुम्ही कन्सिडर करा. ओके. बाकी तुम्हाला हॅकर रँक वगैरे सपोर्टर आहे. ते काय करतात, एक्झाम ऑनलाईन कंडक्ट करण्यासाठी वगैरे मदत करतात. ओके. नंतर याचं काय असतं बघा, तर गेल्या वर्षी आम्ही काय केलेलं, ऑक्टोबरपासून क्लास चालू केलेले. ऑक्टोबर, नोव्हेंबरपासून. ओके. तर यंदा आम्ही एक बॅच आम्ही लवकरच चालू केली. कारण आम्ही काय करतो, आठवड्यातनं एक बॅच चालू केली. आठवड्यातनं एक दिवसच घ्यायचो. पण गेल्या वर्षी जे आम्ही चालू केलेलं ते ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये चालू केलेलं. आता काय होतंय सांगा, ऑक्टोबरपासून चालू होतात बॅच. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या 4 स्पर्धा असणार आहेत. आपण जानेवारी जनरली आम्ही गेल्या वर्षी जानेवारी पहिली दिलेली, फेब्रुवारी दुसरी, तिसरी, मार्च आणि एप्रिलमध्ये चौथी दिली आणि मेमध्ये त्यांची काय असते, फायनल असते. ओके. तर पहिली कॉन्टेस्ट 1, कॉन्टेस्ट 2, कॉन्टेस्ट 3, कॉन्टेस्ट 4 इथे तुम्हाला सगळं डेट दिसतायत बघा. म्हणजे आपण कॉन्टेस्ट 4 मेपर्यंत देऊ शकतो आणि त्याच्यामधनं ते काय करतात सांगा, फायनलसाठी विद्यार्थी निवडतात. या 4 कॉन्टेस्टमध्ये तुमचा परफॉर्मन्स काय आहे, त्याच्या बेसिसवर फायनलसाठी विद्यार्थी काय केले जातात, निवडले जातात आणि फायनलची डेट असते ती फिक्स असते त्यांची दरवर्षी. गेल्या वर्षी पण त्यांनी काय घेतलेलं 23 मेलाच घेतलेली आणि यंदा पण ते काय करणार आहे 23 मेचाच आपल्याला घेणार आहे. म्हणजे जे क्वालिफाय होणार ना त्यांना ते इन्व्हिटेशन ईमेल पाठवत असतात. म्हणजे पहिल्या 4 कॉन्टेस्टमधच्या परफॉर्मन्सवर फायनलसाठी विद्यार्थी काय केले जातात, निवडले जातात. ओके. आता याच्यामध्ये भाग घेण्यामुळे काय काय फायदा होतो मी तुम्हाला सांगितलेलंच आहे बघा. मेन तर काय होते सांगा, आपलं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल डेव्हलप होण्यासाठी खूप मदत होते याच्यामध्ये. आणि जनरली आता बघा सगळीकडे आपण म्हणतोय, माझा तर असा अनुभव आहे बघा, की आता बाहेर आपल्या इंजिनियर बाहेर पडतायत, खूप बाहेर पडतायत बघा. BE करून वगैरे कॉम्प्युटर इंजिनियर बाहेर पडतायत. पण त्यांच्याकडे काय सांगा मार्क्स आहे, त्यांच्याकडे डिस्टिंक्शन फर्स्ट क्लास मिळालेलं आहे. पण साधे साधे प्रोग्राम त्यांना जमत नाहीये. कारण त्यांनी काय केलंय सांगा, फक्त परीक्षेसाठी अभ्यास करतायत ते. त्यांना चांगले प्रोग्राम, लॉजिक चांगलं असलेले प्रोग्राम डेव्हलप करता येत नाहीये. आणि आपण म्हणतो बघा, वाले सुद्धा म्हणतात, काय म्हणतात सांगा, आम्हाला पाहिजे तसे विद्यार्थी मिळत नाहीयेत. त्यांच्याकडे काय सांगा पर्सेंटेज आहे, पण आम्हाला जे काय पाहिजे लॉजिक ते त्यांच्याकडे मिळत नाहीये. त्यामुळे काय होणार सांगा, इथे स्टार्टिंगपासूनच मुलांचं म्हणजे 3री, 4थी, 5वीत असतानाच मुलांचं लॉजिक डेव्हलप व्हायला सुरुवात होते. जे मुलं 12वी नंतर शिकणार आहेत,
त्याचा कुठेतरी पाया इथे त्यांचा काय ऑलरेडी झालेला असणार आहे. त्यामुळे 12वी मध्ये जाऊन ते काय करू शकतात, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त काय करू शकतात, नॉलेज घेऊ शकतात. कारण 12वी नंतर चालू करणं काय आणि त्याच्या अगोदर 4थीत असणं चालू करणं काय, त्याच्यामध्ये काय असतं आपल्याला खूप फरक होतो. त्यामुळे ह्याचा तुम्हाला काय होणार सांगा, बऱ्यापैकी काय होते सांगा, फायदा होतो. आणि हे काय केलेलं आहे सांगा, इंडस्ट्रीची गरज काय आहे त्याच्यावर आधारित असे क्वेश्चन तुम्हाला काय केले जातात, त्याच्यामध्ये विचारले जातात. वेगवेगळे ग्राफ थेअरी म्हणजे काय, ग्राफ थेअरी जनरली काय केले जातं सांगा, प्रोग्रामिंग मध्ये वापरली जाते. एखादा प्रॉब्लेम जर आपण रेग्युलर मेथडने सोडवला तर आपल्याला खूप काय काय करावं लागतं, पण ती जर ग्राफ थेअरी सारखे आपण वापरलं लॉजिक वगैरे, तर आपल्याला काय होतं सांगा, प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं काय होतं, इझी होतं. इथे बघा 5 डिव्हिजन असतात. एक पहिली आहे ती आपली एलिमेंटरी डिव्हिजन आहे बघा. नंतर आपली क्लासरूम डिव्हिजन आहे, ज्युनियर डिव्हिजन आहे, इंटरमिडिएट आहे आणि लास्ट आहे ती आपली काय सांगा, सिनियर डिव्हिजन आहे. ह्या ज्युनियर पासून ज्युनियर, इंटरमिडिएट आणि सिनियर आहे ना, त्याच्यामध्ये प्रोग्रामिंगचा त्यांनी भाग एक समावेश केलेला आहे. ओके. पण जर आपण बघितलं तर एलिमेंटरी आणि क्लासरूम मध्ये आपल्याला काय नाही सांगा, त्यांचा प्रोग्रामिंगचा सहभाग नाही. आणि एलिमेंटरीमध्ये 3री, 4थी, 5वी, 6वीचे विद्यार्थी बसू शकतात. क्लासरूममध्ये कुठलेही विद्यार्थी बोलवू शकतात, पण जनरली 6वीच्या पुढच्यानी त्यांनी बसावं ही अपेक्षा असते. ज्युनियरमध्ये फक्त 9वी पर्यंतचे विद्यार्थी बसू शकतात आणि इंटरमिडिएट सिनियरमध्ये तुम्ही काय करू शकता, 11वी 12वी पर्यंतचे सुद्धा विद्यार्थी त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात. पण जनरली काय असतं सांगा, ज्युनियर, इंटरमिडिएट, सिनियरमध्ये त्याच्यामध्ये ऍक्च्युअल प्रोग्राम आपल्याला काय करावे लागतात, लिहावे लागतात. पण एलिमेंटरी आणि क्लासरूममध्ये आपल्याला काय करावं लागत नाही, ऍक्च्युअल प्रोग्राम आपल्याला लिहावे लागत. म्हणजे असे आपल्याला 5 डिव्हिजन असतात. त्याच्यामध्ये कुठल्यामध्ये भाग घ्यायचा ते आपल्या तुमचं वय काय किंवा तुम्हाला कशामध्ये इंटरेस्ट आहे त्याच्यावर तुम्ही काय करू शकता, डिसाईड करू शकता. ओके. पहिली एलिमेंटरी डिव्हिजन बघा, त्याच्यामध्ये 3री ते 6वीचे विद्यार्थी बसू शकतात. पण मी म्हणेन 3री पेक्षा आपण 4थी कन्सिडर करूया, कारण गेल्या वर्षी 4थीच्या मुलांनी पण चांगला परफॉर्मन्स दिलेला. त्याच्यामध्ये काही 3रीतली मुलं होती, तेवढं त्यांना पटकन काय होत नव्हतं, समजत नव्हतं. त्यामुळे मी म्हणेन की 4थी, 5वी, 6वीच्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये काय करावं, भाग घ्यायला हरकत नाही. ओके. तुम्हाला दर कॉन्टेस्टमध्ये एक क्वेश्चन पेपर दिलेला असतो, ऑनलाईन असणार आहे. त्याच्यामध्ये 6 क्वेश्चन असतात आणि 30 मिनिटामध्ये ते आपल्याला काय करायचे, सोडवायचे असतात. अशा 4 परीक्षा तुम्हाला द्यावे लागणार आहे. हे प्रत्येक डिव्हिजनमध्ये 4 परीक्षा असतात. ओके. नंतर पुढची जी डिव्हिजन आहे ती क्लासरूम डिव्हिजन आहे. मी 6वी, 7वी, 8वी वगैरे अशी जी मुलं आहेत, 6वीच्या पुढची जी मुलं आहेत त्यांनी क्लासरूम डिव्हिजनचा विचार करायला हरकत. ओके. ह्याच्यामध्ये तुम्हाला 50 मिनिटाचा पेपर असतो आणि त्याच्यामध्ये 10 क्वेश्चन दिलेले असतात. इथे तुम्हाला म्हणजे निगेटिव्ह मार्किंग वगैरे काय नाही डिव्हिजनमध्ये, कुठल्याही डिव्हिजनमध्ये निगेटिव्ह मार्किंग काही नाही. ओके. पुढची जी जी डिव्हिजन आहे ती ज्युनियर डिव्हिजन आहे. त्याच्यामध्ये तुम्ही 9वी पर्यंतचे विद्यार्थी काय करू शकतात, बसू शकतात. त्याच्यामध्ये 30 मिनिटाची एक थेरॉटिकल परीक्षा असते आणि त्याच्यानंतर काय असते सांगा, एक प्रोग्राम दिलेला असतो, तो तुम्ही 72 तासामध्ये सोडवायचा आहे. 72 म्हणजे कंटिन्यू तुम्हाला ह्याच्यावर मोबाईलवर, कॉम्प्युटरवर राहायचं असं गरज नाहीये. तर तुम्ही मध्ये मध्ये ब्रेक घेणार आहे आणि तो प्रोग्राम तर तुम्हाला लिमिट दिलेलं आहे. 72 मध्ये तुम्हाला अवेलेबल झाला ना, की 72 तासाच्या आत तुम्ही तो सोडून त्याला काय करायचंय, द्यायचं आहे. ओके. हा ज्युनियरमध्ये असतो. पुढची जी डिव्हिजन आहे ती इंटरमिडिएट डिव्हिजन. याच्यामध्ये तुम्ही म्हणजे जनरली प्रोग्रामिंगमध्ये ज्यांना जास्त इंटरेस्ट आहे ते काय करू शकता, याच्यामध्ये भाग घेऊ शकता. त्याच्यामध्ये सुद्धा 30 मिनिटासाठी 6 क्वेश्चन दिलेले असतात आणि दुसरा एक प्रोग्रामिंगचा जो भाग दिलेला असतो, तो 72 तासाचं तुम्हाला लिमिट दिलेलं असतं. आणि पुढची जी आहे ती मी घेतली नाही, कारण कारण ती सिनियर डिव्हिजन आहे. सिनियरमध्ये तुम्हाला खूपच हे करावे लागणार, प्रयत्न करावे लागणार. ओके. हे साधारण 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना मी काय करेन, सुचवेन. ओके. नंतर रजिस्ट्रेशन आपण काय करतो, टीममध्ये आपण रजिस्ट्रेशन करत असतो. आपण जनरली 12 जणांचा एक टीम बनवतो आणि त्याच्यामध्ये आपण 5 जणांचा ग्रुप किंवा 3 जणांचा ग्रुप बनवू शकतो. याचा अर्थ काय, तर त्याच्यातले 5 जण फायनलला जाणार किंवा 3 जण फायनलला जाणार. आपण जनरली 5 जणांचा ग्रुप बनवत असतो, म्हणजे 12 जणांचा ग्रुप बनवतो, पण 5 पर्सनची टीम आपण कन्सिडर करत असतो. ओके. तिच्या काय म्हणजे त्याच्यातले जे 5 म्हणजे टॉप मोस्ट 5 आहेत त्या टीम मधले, ते पुढच्या फेरीला, टॉप मोस्ट म्हणजे त्यांचं लिमिट पण असतं, म्हणजे त्यांचं कट ऑफ असतं. ते कट ऑफ तुम्ही पार करायला पाहिजे, तर तुम्ही काय होता, लिमिट त्याच्या फायनलमध्ये तुम्ही सिलेक्ट होऊ शकता. ओके. नंतर टॉपिक्स कुठले कव्हर हे सांगून मी तुम्हाला समजणार नाही. त्याच्यामध्ये काय असतं सांगा, मी मगाशी म्हटलं बघा, कॉम्प्युटरला आपली जी डेसिमल नंबर सिस्टीम समजत नाही. कॉम्प्युटरचं काम चालतं ते बायनरीमध्ये चालतं. थोड्यांना माहीत पण असेल जे कॉम्प्युटर विषय शिकतात त्यांच्यासाठी.
0 आणि 1च्या लँग्वेजमध्ये कॉम्प्युटरला समजतं. ओके. त्याच्यामध्ये अशा वेगवेगळ्या कुठल्या सिस्टीम आहेत म्हणजे नंबर सिस्टीम कुठल्या आहेत? ऑक्टर आहे, हेक्साडेसिमल आहे, ओके, बायनरी आहे. त्या सगळ्या नंबर सिस्टीम ज्या तुम्हाला काय केल्या जातात सांगा, जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंगला वगैरे जातात तेव्हा शिकवल्या जातात. त्याचं बेस इथे काय केलं जातं? क्लिअर केला जातो. किंवा प्रिफिक्स म्हणजे काय? इन्फिक्स म्हणजे काय? जनरली आपण काय करतो सांगा, 5+4 लिहिलं तर आपण प्लस चिन्ह मध्ये घालतो. पण कॉम्प्युटर लँग्वेजमध्ये काय केलं जातं तर एक प्रिफिक्स केलं जातं किंवा पोस्टफिक्स. ते लिहिताना कसं लिहितात? +5 4. त्याचा अर्थ काय आला सांगा? 5+4 किंवा असं पण लिहिलं जातं 5 4 आणि त्याच्या पुढे प्लस जोडलं जातं. त्याला आपण पोस्टफिक्स वगैरे म्हणतो. ओके. म्हणजे ते कॉम्प्युटरमध्ये नोटेशन ते काय केलं जातं? वापरलं जातं. नंतर बुलियन अल्जेब्रा म्हणजे वापरलं जातं. बुलियन अल्जेब्रा म्हणजे अँड गेट्स वगैरे वेगळे असतात. अँड, ऑर, नॉट अशा वेगवेगळ्या गेट्स वगैरे असतात. त्याच्याबद्दल माहिती दिली जाते. ग्राफ थेअरी पण जर तुम्ही विचारलं तुमच्याशी संबंधित एखादा कोणतरी असा नातेवाईक वगैरे कोण असेल, मित्र वगैरे, तो इंजिनिअरिंगला असेल आणि कॉम्प्युटर सायन्समध्ये असेल, तर त्याला ते ग्राफ थेअरी का उपयोगी आहे ते तुम्हाला चांगल्या प्रकारे ते समजेल. म्हणजे त्याचं बेसिक आपण इथे कव्हर करतो. एखादा प्रॉब्लेम जर रेग्युलर मेथडने गेला ना, तर आपल्याला सोडवायला तो खूप वेळ लागतो. पण त्याच्यामध्ये जर आपण ग्राफ थेअरी वापरली ना, तर प्रॉब्लेम आपला काय होतो? सोपा होतो. मग प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये काय केलं ते ग्राफ थेअरी वापरलं. त्याचं बेस इथे कुठेतरी काय केला जातो? क्लिअर केला. ओके. इथे मी तुम्हाला कॉन्टेस्ट 1 मध्ये काय असतं ते दिलेलं आहे थोडक्यात. सगळा सिलेबस नाही घेतलाय मी. तर कॉम्प्युटर नंबर सिस्टीम असतं त्याच्यामध्ये. नंतर जर तुम्ही बघितलं, हे कॉन्टेस्ट 1 झालं. कॉन्टेस्ट 2 मध्ये प्रिफिक्स, इन्फिक्स, पोस्टफिक्स, नोटेशन वगैरे असतं. ओके. नंतर बुलियन अल्जेब्रा असतं. मी म्हटलं बघा, नॉट, अँड, ऑर वगैरे असे ऑपरेटर आपण वापरतो. त्याच्याबद्दल डिटेल असतं. आणि ग्राफ थेअरी असते. आता जनरली तुम्ही म्हणाल की सगळ्यांसाठी सिलेबस सेम आहे का? तर जनरली तुम्ही बघा, आपण समजा 5वी मध्ये आपण काय शिकलो? ट्रायंगल शिकलो. तर त्याची पुढची लेवल 6वी मध्ये असते. त्याच्या पुढची लेवल काय असते? 7वी मध्ये असते. तसंच याच्यामध्ये काय आहे सांगा, नंबर सिस्टीम म्हटली ना, की तो काय असणार आहे? समजा आपल्या एलिमेंटरी ग्रुपला असं नसणार आहे, क्लासरूमला आपलं सगळ्या डिव्हिजनला असणार आहे. पण त्याची लेवल थोडीशी काय असणार सांगा? हाय असणार. जसं मी तुम्हाला ट्रायंगल बद्दल उदाहरण दिलं. ट्रायंगल आपण 5वी 4थीत शिकलो समजा. तर त्याचं थोडं थोडं काय होत जातं त्याच्यामध्ये ऍड करत जातात. तसंच काय केलं तर इथे प्रत्येक डिव्हिजन मध्ये ऍड केलं जाणार. ओके. इथे ग्राफ थेअरी बद्दल मी काय दिलेलं आहे बघा, थोडंसं उदाहरण वगैरे दिलेलं आहे. हे ग्राफ थेअरी म्हणजे आपल्याला समजा इथे काय सांगा, नदी आहे आणि मध्ये आपल्याला क्रॉस करायचं आहे, तर किती प्रकारे आपण जाऊ शकतो? हे जर ग्राफ थेअरी आपण इथे वापरली ना, तर आपलं काय होऊ शकतं? पटकन त्याच्यामध्ये काम होऊ शकतं. म्हणजे प्रॉब्लेम तो आपला सॉल्व्ह पटकन होऊ शकतो. ओके. हे मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगितलं. थोडक्यात म्हणजे बऱ्यापैकी सगळं एक्सप्लेन केलेलं आहे. कारण तुम्हाला सिलेबस वगैरे सांगून तुम्हाला समजणार नाहीये. तर जेव्हा आपण शिकणार, तेव्हा तुम्हाला समजेल की काय नंबर सिस्टीम म्हणजे काय वगैरे आहे. ओके. तर आता आपण त्याच्याबद्दल क्वेश्चन घेऊया बघा. ह्याची जी परत एकदा लक्षात घ्या, आपण जानेवारीमध्ये याची एक्झाम देणार आहोत पहिली आताच्या बॅचसाठी. म्हणजे आपल्याला लास्ट डेट त्याने दिलेले 11 जानेवारी दिलेले आहे. 11 जानेवारीपर्यंत आपण त्याची परीक्षा काय करू शकतो? पहिल्या लेव्हलची देऊ शकतो. ओके. 11 जानेवारी. दुसरं असतं ते आपण 1 मार्चच्या पर्यंत देऊ शकतो. तिसरी एप्रिल 12 पर्यंत आणि चौथी जी आहे ती आपल्याला 17 मे पर्यंत द्यायची आहे. अशी 4 प्रकारे 4 परीक्षा तुम्हाला द्यायच्या आहे आणि त्याच्यावरनं तुमची म्हणजे फायनलसाठी निवड होणार की नाही ते ठरवलं जाणार. ओके. आता आपण काय करूया सांगा, तुमचे काही क्वेश्चन असेल तर आपण घेऊया पहिल्यांदा. विचारा काय विचारायचं असतील. हॅलो. हा बोल ना, देशमुख. हॅलो सर, मला एक डाऊट होता की हे सगळं सिलेबस तुम्ही शिकवणार का? हो, मी घेणार आहे. तुम्हाला नाही तर कसं जमणार? ते डायरेक्ट परीक्षेसाठी नाही घ्यायचं. तर आपण शिकणार आहोत ते. ओके. म्हणजे तुम्ही याचे क्लासेस घेणार ना ऑनलाईन? क्लासेस असणार आहे, ऑनलाईन क्लासेस असणार आहे. ओके. प्रत्येक कॉन्टेस्टसाठी आपण काय साधारण 6 ते 8 लेक्चर आपले होणार आहे प्रत्येक कॉन्टेस्टसाठी. ओके. कॉन्टेस्ट 1 साठी आता 7-8. आता मी 10th मध्ये, तर मी कुठल्या डिव्हिजन मध्ये जाऊ शकते? जनरली मी तर म्हणेन की तुझी 10वी परीक्षा आहे, तू यंदा क्लासरूम डिव्हिजन सिलेक्ट कर. कारण जर तू ज्युनियर करू शकते, तू इंटरमिडिएट करू शकते, पण त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग असतं.
तुला शक्य असेल तर ते पण करू शकते, पण त्याच्यामध्ये प्रोग्रामिंगचा भाग असतो आणि आपण जनरली पायथॉन प्रोग्रामिंगमध्ये घेतो. ओके. दुसरी गोष्ट एक लक्षात घ्या, आमच्याकडे जे विद्यार्थी 4थी, 5वी, 6वी पासूनच पायथॉन शिकतायत, त्यांचा एक फायदा काय होतो सांगा? तुम्ही IIT मुंबई सगळ्यांनी ऐकलंय का? ऐकलंय हो. सगळ्यांनी? हां, भारतातली एक टॉप मोस्ट इन्स्टिट्यूट आहे, इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आहे. ओके. तर त्याच्यामध्ये प्रवेश मिळवण्यासाठी JEE मध्ये खूप हे असतं, जे भारतामध्ये म्हणजे एअर म्हणतो आपण, म्हणजे ऑल इंडिया रँक त्यांचा 60च्या आतमध्ये येतो, त्याला तिथे काय मिळतं सांगा? 15 लाख विद्यार्थी बसलेले असतात, त्याच्यामध्ये 60च्या आतमध्ये ज्यांचा रँक असतो त्यांना कॉम्प्युटर साईट तिथे मिळते. म्हणजे किती कॉम्पिटिशन असतं बघा. त्यांच्यातर्फे काय घेतले जाते सांगा? दरवर्षी त्यांची यंत्रा नावाची टीम आहे, त्याच्यातर्फे रोबोटिक कॉम्पिटिशन, प्रोग्रामिंग कॉम्पिटिशन अशा वेगवेगळ्या प्रकार, किंवा ब्लेंडर तुम्ही ऐकलंय का कोणी? डिजिटल आपण हे बनवू शकतो वगैरे. ब्लेंडर वगैरे सॉफ्टवेअर कोणी ऐकलंय का? नाही. नाही. ओके. तर ब्लेंडर सारख्या सॉफ्टवेअरचा वापर करून जसं तुम्ही घराचं प्लॅन वगैरे बनवताय ना, तसं काय केलं आता सांगा, तुम्हाला ब्लेंडरच्या सहाय्याने आपण काय करू शकतो, म्हणजे घराचे प्लॅन बनवतात तसंच आपलं इतिहास वगैरे आपण जिवंत करू शकतो. तर आमचे विद्यार्थी काय करतात, त्याच्यामध्ये भाग घेतात. त्याच्यामधले काय होतात, आता त्यांचं एक नवीन कॉम्पिटिशन निघतंय बघा. आणि कालच आजच बघितलं मी, डिक्लेअर उद्या मी ग्रुपवर सगळ्या पाठवेन ते. तर त्यांनी पायथॉन प्रोग्रामिंग रिलेटेड कॉम्पिटिशन पण काढलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये जनरली जर बघितलं तर आमचे प्रत्येक ह्याच्यामध्ये आमचे काय केलेले असतात, 10 जर फायनलिस्ट निवडले, तर त्याच्यामध्ये युरेकाचे 4 ते 5 विद्यार्थी असतातच असतात. आणि सगळी छोटी-छोटी मुलं आहेत. 4थी, 5वी. कारण आपण 4थी, 5वीच्या मुलांना आपण आई-वडील काय म्हणत असतो, "अरे तुला जमणार नाही, तू बघू नको." पण आमच्याकडे अशी कित्येक मुलं आहेत, जी काय केले सांगा, त्यांना इंटरेस्ट असतं. कारण जनरली ही ढोकमपट्टी करणं आणि मार्क्स मिळवणं, त्याच्यापेक्षा आता गरज काय आहे सांगा, की आपल्याला टेक्नॉलॉजीची माहीत असायलाच पाहिजे. जर आपल्याला यशस्वी व्हायचं असेल, तर लहान वयातच मुलांना टेक्नॉलॉजीबद्दल माहिती आहे आणि मुलं त्याच्यामध्ये काय असतं, त्यांना आवड पण निर्माण होऊ शकते आणि त्याच्यामध्ये ती चांगल्या प्रकारे काय करू शकतात, कॉम्पिटिशनमध्ये पण त्याच्यामध्ये टिकू शकतात. पण आपण जर नुसतं परीक्षा आहे की परीक्षा बघितला, तर काही-काही विषय आपल्याला परीक्षेमध्ये असे असतात, इतिहास तुमचा हिस्ट्रीचा जर आपण विचार केला, तर सगळं ते काय आहे सांगा, नेटवर अवेलेबल आहे, Googleवर अवेलेबल आहे. बाबा याची राजधानी कुठली? कशाला पाहिजे मला पाठ? त्याच्यापेक्षा मी Googleवर जाणार आणि डायरेक्टली बघणार ना. त्याच्यापेक्षा आपला मुलांचा वेळ काय करा, तर अशा प्रकारची जी नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याच्यामध्ये आणि IIT मुंबईच्या ज्या कॉम्पिटिशन असतात ना, बेस्ट असतात. तिथे तुम्हाला ते त्यांचे जे असतात ते पण शिकवत असतात आणि तिथे तुम्हाला काय मिळतं सांगा, टेक्नॉलॉजीबद्दल लहान वयातच काय मिळते, सगळी माहिती मिळते. आमचे तर विद्यार्थी 4थी, 5वी पासून काय होतात, पायथॉनमध्ये मास्टर झालेले आहेत. आमच्याकडे एक विद्यार्थी ठाण्याची एक स्वरा कांदे नावाची होती, जी माझ्याकडे 4थी मध्ये जॉइन झालेली पायथॉनसाठी. ओके. म्हणजे आपला भ्रम काय असतो सांगा, की 10वी-12वी झाल्यानंतर ते बघूया. पण काय झालेलं आहे सांगा, मुलं आता एवढी स्मार्ट आहेत मुलं, की आपल्याला ते शिकवतील. एवढी ती काय आहेत सांगा, स्मार्ट आहे. त्यामुळे मुलांना अशा प्रकारचे तुम्ही हे द्यायला पाहिजे. ओके. आणि कुणाला विचारा. तुला समजलं का देशमुख? हो, हो. थँक यू सर. जर अनेक बघा हे आहे बघा, तुम्ही माझे सगळे सगळे ग्रुपवर असतील असं मला वाटत नाही. तर एक IIT रुकडी तर्फे एक 9वी-10वीच्या साठी एक कॉम्पिटिशन आहे बघा. त्याची लास्ट डेट आहे ती 25 तारीख आहे. ओके. 26ला त्याची काय आहे सांगा कॉम्पिटिशन. पण तो संपूर्ण सिलेबस जो आहे ना, तो तुमचा 9वीतले विद्यार्थी असेल, तर 9वीतल्या विद्यार्थ्यांचा 8वी सायन्स आणि मॅथ्सचा सिलेबस आणि मेंटल ॲबिलिटी म्हणजे बहुतेक जणांनी जर 9वीत जी मुलं आहेत, त्यांनी स्कॉलरशिपची वगैरे परीक्षा दिली असेल, तर तशाच प्रकारचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाणार आहे आणि ते फ्री ऑफ कॉस्ट आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्ही काय करू सर शकता, भाग घेऊ शकता. त्याचा बोल तुम्ही ना. फोटो एकदा सेंड कराल का ग्रुपवर? तू कुठल्या ग्रुपवर आहे माझ्या? मी त्या नॉलेज ऑफ पॉवरच्या ग्रुपवर आहे. अजून आता जी ओके. अमेरिकन कम्प्युटर सायन्सची ओके, लीग ओके. आहे याच्यावर मी त्याच्या पण पाठवतो. ग्रुपवर आहे. अमेरिकनवर पाठवतो. कारण नॉलेज ही पॉवर एक शिक्षकांसाठीचा ग्रुप आहे. ओके. त्यामुळे मी त्याच्यावर नाही पाठवत ओके. जास्त ॲडव्हर्टाइज. ओके. मी अमेरिकन कॉम्प्युटर ओके. सायन्स लीगमध्ये पाठवेल. तो पण एक चांगला बघा कॉम्पिटिशन आहे. तिथे तुम्हाला काय मिळतं सांगा, IIT रुकडी जसं IIT मुंबई आहे ना, तसं देशातल्या ज्या 7 चांगल्या इन्स्टिट्यूट आहेत टॉप, त्याच्यामध्ये IIT रुड़की येते. जर तुम्ही त्याच्यामध्ये सिलेक्ट झालात, तर तुम्हाला IIT रुकडीमध्ये जायचं, 3 दिवस राहण्याचा तिथे काय होणार आहे, संपूर्ण खर्च IIT रुकडीतर्फे केला जाणार आहे. पहिला स्टेज काय असणार आहे सांगा, की आपली ऑनलाईन असणार आहे एक्झाम. त्याच्यामध्ये तुम्ही 9वीत असाल तर 8वीचा सायन्स, मॅथ्स आणि मेंटल ॲबिलिटी.
10वी मध्ये असाल तर 9वीचं सायन्स, मॅथ्स आणि मेंटल ॲबिलिटी असा सिलेबस असतो. पण बऱ्यापैकी टफ असते. मग तिथे तुमचा कस लागेल, खऱ्या अर्थाने कस लागेल. ओके. त्याच्यामध्ये सिलेक्ट झाला तर तुम्ही पुढे जाऊ शकता. ओके. आणि कोणाला विचारायचंय बोला. हॅलो. आणि कुणाला काय विचारायचे बोला ना. काहीच नाही विचारायचं अजून. माझा आवाज नाही येत आहे. हॅलो. हॅलो, आवाज नाही येत माझा. देशमुख, आवाज नाही येत आहे माझा. येस हो सर, येतोय येतोय. सर. ओके ओके, बोला ना मग कुणाला आणि काय विचारायचं आहे. कुणाला काय विचारायचंय का आणि सर, मी 7th ला आहे. मला कोणती एक्झाम द्यावं लागेल? तू क्लासरूम दिलं तर बरं पडेल तुला. क्लासरूम ओके देऊ सर. शकतो तू एलिमेंटरी आणि मध्ये सर कॉलेज. नोट्स वगैरे? हा, सर नोट्स वगैरे? नोट्स वगैरे मी जे काय शिकवतो ना तेवढं इनफ आहे. नोट्स काढायची गरज आणि वेगळी गरजच नाहीये. ओके. ओके सर. आणि कुणाला बोलायचं बोला. हॅलो. कुणाला काय हॅलो. विचारायचं बोला ना. हा बोला. हॅलो. हा बोला. हा सर, माझी मुलगी 7th स्टँडर्डला आहे. हम्म. हा. हॅलो. हा बोला ना, ऐकायला येत आहे. हा, तर तिला हे तुमचे जे क्लास लावायचे असतील तर ते टायमिंग किंवा त्याचं ड्युरेशन काय आहे, म्हणजे एवढ्या एवढ्या दिवसाचं आहे आणि फीज वगैरे? जनरली आपण काय करतो, क्लासरूम डिव्हिजन सिलेक्ट करा तुम्ही. जर हा. 7वी मध्ये असेल, 5वी ते 6वी तर 4थी 5वी 6वी असेल तर तुम्ही एलिमेंटरी सिलेक्ट करा. ओके. नाही, क्लासरूम 7th स्टँडर्डला आहे ती. 7 तुम्ही क्लासरूम डिव्हिजन करू शकता. ओके. मग त्याचे तुमचे संपूर्ण क्लासेस ऑनलाईन? क्लासेस मी काय करतो माहिती आहे की जनरली आपण एक सोमवार माझ्याकडे खाली आहे. सोमवार. बर ओके. सोमवारी आपण लेट म्हणजे 7:30 नंतर आपण घेऊ शकतो. ओके. बर 8:30 नंतर. ओके. किंवा दुसरा हा. आपण काय करू शकतो, रविवारी ठेवू शकतो. अच्छा, म्हणजे ऑनलाईनच घेता ना तुम्ही? ऑनलाईनच घेतो. ह्याची काही फीज वगैरे आहे का? इथे क्लासरूम जर तुम्ही करणार असाल ना तर त्यांची रजिस्ट्रेशन, एक्झाम फी आणि आमचं टीचिंग म्हणजे टीचिंग वगैरे सगळं त्याच्यामध्ये आलंय. तर त्याच्यामध्ये बर. तुम्हाला 7 ॲड्रेस फी आहे. 7,000. ओके ओके. ओके. त्याच्यामध्ये रजिस्ट्रेशन फीज वगैरे सगळं आलं त्याच्यामध्ये. बर एक्झाम फीज आली, 4 डिव्हिजनचे एक्झाम फी वगैरे सगळं आलं त्याच्यामध्ये. बर. मग हे किती दिवसाचे राहणार तुमचे ऑनलाईन क्लासेस? जनरली आमचे असणार ते एप्रिलपर्यंत चालणार आहे. एप्रिल पर्यंत का? कारण मे मध्ये आपली लास्ट कॉन्टेस्ट असणार आहे. अच्छा. ओके. बर बर. ओके ओके. थँक्यू सर. आणि कुणाला काय विचारायचं आहे? एलिमेंटरीसाठी जे घेणार आहेत त्यांच्यासाठी फी आहे ती 6,000 आहे. ओके. आणि ज्युनियरसाठी जर तुम्ही घेणार असाल तर त्याची जी फी आहे त्याच्यामध्ये प्रोग्रामिंग आहे बघा, तर त्याची फी आहे ती 9,000 आहे. ओके. त्याच्यामध्ये सगळं काय आलं सांगा. तुमचं रजिस्ट्रेशन फीज पण असते, त्याचे बऱ्यापैकी असते, डॉलरमध्ये असते ती. ओके. ती आपल्याला द्यावी लागते. नंतर एक्झाम फी वगैरे सगळं इन्क्लुडिंग करून आपण रजिस्ट्रेशन फी वगैरे त्यांना पाठवत असतो. आणि बाकीची जी आहे ती आमची ट्रेनिंग फी. ओके. पण इथे आम्हाला गेल्या वर्षीच आम्ही पहिल्यांदा बसवलेला. आम्ही पण मुलांना कितपत समजेल याच्याबद्दल डाऊटफुल होतो. पण आम्हाला अशी काही मुलं भेटलीत. तुम्ही जर बघितलं ना, इव्हन माझ्याकडे एक नागपूरचा मुलगा होता. त्याने पण चांगला परफॉर्मन्स दिला. तो यंदा 5वी नाही 6वीला गेलाय बहुतेक. ओके. हा जो प्रसन्ना म्हणून आहे ना, तो यंदा 6वीला गेलेला आहे. ही पण चांगली सान्वीने दिली. सगळ्यांनीच जवळजवळ चांगला परफॉर्मन्स दिलेला. इथं दुर्वा तेव्हा 4थीत होती. तिने पण काय केलं सांगा, प्रत्येक कॉन्टेस्टमध्ये त्यांनी जे क्वेश्चन असतात 10 क्वेश्चन 5 क्वेश्चन असतात, त्याच्यापैकी सगळे क्वेश्चन बरोबर सोडवत होते. सगळे. आणि तिला एवढं त्याच्यामध्ये इंटरेस्ट निर्माण झाला की त्याच्यामुळे तिला आता मॅथ्स पण ती बऱ्यापैकी हे करते. मॅथ्समध्ये सुद्धा ती आई तिची सांगायला लागली, मॅथ्स तिला आता खूप आवडायला लागलं. कारण याच्यामध्ये सुद्धा जवळजवळ काय असतं सांगा, मॅथ्सच साधारण असतं. म्हणजे जे आपण जे सोडवणार आहे ते मॅथ्स रिलेटेडच असतं. फक्त हे काय होतं, इंजिनिअरिंग लेवलला जे काय शिकवलं जातं, लॉजिक गेट्स म्हणा वगैरे, ते त्याच्यामध्ये असतं. ओके. हा पण अध्ययन पण बहुतेक 6वी 7वीला होता. हा पण छोटाच आहे. स्वराज्य वगैरे. पुष्कर एक काय सांगा छोटा मुलगा आहे.
हा जो आमचा ईशान म्हणून आहे ना, ईशान हा होम स्कूलर आहे. आणि कोण एक होम स्कूलर सांगा, मल्हार हा होम स्कूलर, म्हणजे ते शाळेमध्ये जात नाहीये. पण ते प्रत्येक स्पर्धेमध्ये काय होतं सांगा, IITच्या याच्यामध्ये जे जे भाग घेत आहेत ना, तिथे पण ते चांगला परफॉर्मन्स देत आहेत. आणि हा तर माझ्याकडे जवळजवळ 3 ते 4 वर्ष झाला आहे माझ्याकडे, ईशान. त्याने पण चांगलं केलेलं आहे परफॉर्मन्स, वेदने पण. म्हणजे त्यांनी डिजिटल म्युझियम म्हणून जो IITचा जो प्रोग्राम असतो, त्याच्यामध्ये तो फायनलिस्ट आहे. आपण ईशान पण फायनलिस्ट आहे. तिचे नाव पण तुमचं दिसेल बघा. IIT मुंबईचं एक इयांट्रा टीम आहे. त्याच्यामध्ये 2 वर्षापूर्वी त्याने, आता तो वेगळ्या याच्यामध्ये भाग घेतोय. वेगवेगळ्या कॉम्पिटिशनमध्ये तो भाग घेतोय. ओके, आणि कोणाला काय विचारायचंय? हॅलो. जनरली बघा, आपल्या देशामध्ये आणि बाहेरच्या देशामध्ये फरक काय, म्हणजे सगळ्याच देशामध्ये म्हणत नाही, पण जपान म्हणा, चायना म्हणा, आपण काय बोलतो सांगा, पुस्तकी ज्ञान मुलांना देत असतो. प्रॅक्टिकल ज्ञान देण्याचा प्रयत्न करत नाही. आणि आपली एक अशी का भावना असते की तो 10वी झाल्यावर सगळं बघेल, ते 10वी किंवा 12वी झाल्यानंतर त्याला ते शिकवते. ओके. पण जनरली काय होते सांगा, जी छोटे मुलं जे आता पटकन, आता समजा 4थीतल्या मुलाला एखादा सब्जेक्ट शिकवला, म्हणजे त्याला इंटरेस्ट असलेला, इंटरेस्ट नसलेला तर त्याला येणार नाही. आणि तोच जर समजा आपण एखादा डिप्लोमा होल्डर त्याच्यामध्ये बसवला, हा माझा अनुभव आहे. कारण माझ्या पायथॉनच्या बॅचला काही वर्षापूर्वी स्वरा नावाची जी 4थीतली मुलगी होती, त्याच बॅचला एक पायथॉन शिकण्यासाठी डिप्लोमा होल्डर होता. पण त्या डिप्लोमा होल्डरला जेवढं समजत नव्हतं पटकन, त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने ते स्वराला समजत होतं. हे काय सांगा, फॅक्ट आहे. पण आपलं काय सांगा, आपल्या मनात बसलेलं असतं, काय करायचं त्याला ते जमणार नाही. ओके. आमच्या मुलांनी जी काही एक टीम होती आमची, जी मी म्हटलं बघा, किबो रोबोटिक प्रोग्रामिंग चॅलेंजमध्ये भारतातनं एकमेव टीम होती. त्याच्यामध्ये त्यांनी जावा बेस्ड प्रोग्रामिंग केलेलं. आणि त्याने तिथे कुणाची मदत घेतली नाही, माझी सुद्धा काही मदत घेतली नाही. त्याने ठरवलं की आपण करणार आहे. आणि तुमच्यापैकी जर कोणी सॉफ्टवेअरमध्ये इंडस्ट्रीमध्ये असेल, तर त्यांना माहीत असेल की जावा ही म्हणजे कितपत किती लँग्वेज आहे ती. त्यांनी 2D मध्ये नाही तर 3D मध्ये काम केलेलं. 2D मध्ये आम्ही जेव्हा IIT मुंबईमध्ये दरवर्षी आम्ही कॅम्पसाठी जातो, 3 दिवस आम्ही IIT मुंबईमध्ये असतो. तिथे मी त्यांना विचारलेलं की आपण त्याच्या IIT विद्यार्थ्यांची मदत घेऊया का? तर तेव्हा त्यांनी काय सांगितलं सांगा, "नाही, आमचं आम्ही करणार." म्हणजे कॉन्फिडन्स. आणि ते काय करतायत सांगा, ही छोटी छोटी मुलं इंजिनिअरिंग लेवलला जे काही शिकवतायत, त्याच्यामध्ये हे मास्टर होतात. ओके. इव्हन आमच्या टीमला जेव्हा घेऊन आम्ही एखाद्या IIT मुंबईला, आयसरला, इस्रोला वगैरे जातो, तेव्हा काय केलं होतं सांगा, की IITचा अनुभव सांगतो तुम्हाला. तेव्हा त्यांची पण काही रोबोटिक लॅब आहे, जिथे मुलांना घेऊन जेव्हा जातो, तेव्हा मुलांना ते काय काय दाखवायला सुरुवात करतात. तेव्हा ते सांगतात का, की हे मला माहीत आहे म्हणून सांगतात. कारण Arduino वगैरे बोर्ड वापरून आता छोटी छोटी मुलं पण काय करतात, प्रोजेक्ट बनवायला सुरू केलेले आहे. आम्ही तर एक असं हे बनवतोय, सॅटेलाइट मॉडेल मेकिंगचा एक ग्रुप बनवलेला आहे. तिथे आमच्याकडे 4थी, 5वी, 6वीची मुलं आहेत. सॅटेलाइट ऍक्च्युली कसा बनवायचा ते शिकतायत. त्याच्यासाठी त्यांना 1 वर्ष जाईल, 8 महिने, 10 महिने, कितीही जाईल. पण आपण ते बेसिक ते काय करतायत, शिकतायत. आणि जे कोणाला शिकवलं जातं सांगा, मोठमोठ्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवलं जातं. ती मुलं काय करतात, आता काय करतात, त्याच्यामध्ये मास्टर होत आहे. आणि मुलांचं कॉन्सन्ट्रेशन चांगलं आहे. त्यांना पटकन काय होते सांगा, समजतं. ओके, बोला. बोला ना, गुरव. हा सर, माझा एक मुलगा आहे. हम्म. यावर्षी 5वीला आहे सर. ओके. मग त्याला ऍडमिशनसाठी म्हणजे काय काय प्रोसेस करावं लागेल आता? जनरली त्याने याच्यामध्ये एलिमेंटरीमध्ये भाग घ्या, 5वी साठी. हा हा हा. हा एलिमेंटरी त्याला बरं पडेल, कारण 4थी, 5वी, 6वी साठी आम्ही एलिमेंटरी देतो. त्यांना ते हा बऱ्यापैकी समजतं. ओके. बर. मग तुम्ही क्लास घेणार का सर? हा, मीच क्लास घेणार आहे. ही ओके जी सर. फी मग त्याच सांगितली ना, ही जी फी सांगितली त्याच्यामध्ये सगळं ट्रेनिंग फीज इन्क्लूड आहे त्याच्यामध्ये. हा त्याच्यामध्ये हा तुमचं रजिस्ट्रेशन फीज आहे, एक्झाम हा फी आहे, म्हणजे 4 हा. जी कॉन्टेस्ट आपले होणार आहे, त्याचे सगळं त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. मग तुमचे क्लास किती वाजता, किती वेळ, म्हणजे वेळ काय असेल? साधारण आपण 1 तास घेतो. आणि आठवड्यातनं साधारण हा. डिपेंड, म्हणजे मुलांना कसं समजतं त्याच्यावरनं 1 तास घ्यायचं किंवा आठवड्यातनं 2 तास घ्यायचं, ते मुलांच्या ह्याच्यावरनं आम्ही ठरवतो नंतर. ओके. बर. म्हणजे मिनिमम वेळ वेळ 1 तास ठीक आहे.
एक मग तास सकाळी मुलांना म्हणजे संध्याकाळी? जनरली मी रविवारी सकाळचा विचार करतोय. कारण येस. संध्याकाळचे बऱ्यापैकी माझे वेगवेगळे प्रोग्राम आणि चालू आहेत. मी हां, सोमवारी फ्री आहे आणि गुरुवारी फ्री आहे. तो आपण हां. हे करू शकतो. आणि शनिवारी पण माझा उशिरा आहे. मी साधारण 10 वाजता वगैरे फ्री होतो. पण 10 येस सर. वाजता छोटी-छोटी मुलांना नाही जमणार ते. ओके. हां, त्यामुळे हां. रविवार आपल्याला बरा पडेल. बरं. मग फीस किती सर? फीस त्याची 6,000 आहे. 6,000. 6,000. मग आता याच्यासाठी म्हणजे तुम्ही फोन पे नंबर वगैरे? माझा जीपे नंबर आहे. हाच जो हां, नंबर आहे ना, तोच माझा जीपे आहे. तुम्ही माझ्या ग्रुपवर जो आहे असाल ना, हां, ओके, ॲडमिन म्हणून जे दाखवलंय तो माझा काय आहे सांगा? हां, जीपे नंबर आहे. त्याच्यावर तुम्ही फी पाठवा आणि त्याच्यानंतर हां. मला स्क्रीनशॉट पाठवा, मुलाचं डिटेल्स पाठवा. ओके. ओके सर. ओके. हां, देशमुख काय बोलायचं बोल? देशमुख. नाही सर, काहीच नाही बोलायचं. ओके. आणि कुणाला काय विचारायचंय? हॅलो. आणि कुणाला काय विचारायचंय का? नाही, नाही सर नाही. ओके. दुसरं एक असतं बघा, जर तुमचं मॅथ्समध्ये चांगलं मुलं असेल ना, तर जनरली काय असतं सांगा, एक प्रॉमिस इंडिया म्हणून एक प्रोग्राम असतो. जसा भारतातले 50 टॅलेंटेड मुलं निवडले जातात. गेल्या वर्षी आमची एक मुलगी भोसले नावाची, ती सिलेक्ट झालेली आणि IISc सगळ्यांनी ऐकलं काय माहीत नाही. कारण तुम्ही मुलं जर असतील तर ती छोटी असतील. पालकांनी मला माहीत नाही कितपत ऐकलं असेल, की IISc हे भारतातलं नंबर 1 युनिव्हर्सिटी आहे. ओके, इन्स्टिट्यूट आहे, जी बंगलोरला आहे. ओके. ती नंबर 1 इन्स्टिट्यूट आहे, रिसर्च ओरिएंटेड आणि ती गव्हर्नमेंट फंडेड आहे, टोटल गव्हर्नमेंट फंडेड आहे. जनरली काय होते सांगा, JEE जे पहिले, दुसरे, तिसरे वगैरे जे येतात ना, ते सुद्धा काही विद्यार्थी IISc मध्ये भाग घेतात. ते IIT मुंबईपेक्षा ते रिसर्च जर ओरिएंटेड असतील, तर ते काय करतात, त्याला प्रिफर करतात. तिथे आपल्याला 45 दिवस राहण्याचा काय होतं सांगा, संपूर्ण खर्च IISc द्वारे केला जातो. ओके. असे खूप काही प्रोग्राम आहेत, पण पालकांना, विद्यार्थ्यांना, शाळेला माहीतच नाहीये. आणि आता काय झालंय सांगा, की कॉम्पिटिशन म्हणजे बिझनेस झालेला आहे. तुमच्या शाळेकडे कोणतरी येतोय, ह्या स्पर्धेमध्ये भाग घ्या म्हणून सांगतो मुख्याध्यापकांना, मुख्याध्यापक पालकांना सांगतात. ओके. पण ते चांगलं आहे की माहीत नाही, आपल्या बघत नाहीये. कारण कॉम्पिटिशन हा पैसा कमवण्याचा धंदा झालेला आहे. पण आम्ही जी कॉम्पिटिशन सगळी जी सांगतो ना, ती स्टँडर्ड आहे आणि भयानक उपयोगी असणारी आहे. ओके. जी काही कॉम्पिटिशन आता प्रॉमिस इंडिया म्हणा, त्याच्यामध्ये तुम्हाला एक पैसा खर्च करावा लागत नाही. तुमचा घरून जाऊन घरी येईपर्यंतचा संपूर्ण खर्च IISc तर्फे म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे केला जातो. दुसरा युविका. युविका 9वीतनं 10वीत जाणाऱ्यांसाठी काय असतो सांगा, इस्रोचा प्रोग्राम असतो. प्रत्येक राज्यातनं साधारण 10 ते 15 विद्यार्थी निवडले जातात. यंदा तर जे 12 विद्यार्थी महाराष्ट्रातनं निवडले गेले आहेत, त्याच्यापैकी 10 विद्यार्थी आमच्यामुळे त्यांना समजलं, त्यांनी मान्य केलं. इव्हन गडचिरोली सारख्या एका दुर्गम जिल्ह्यातील मुलगी सुद्धा इस्रोला जाऊन आली. तिथे ती 15 दिवस राहिली. त्याचा संपूर्ण खर्च जाऊन येण्यापासून म्हणजे तुम्हाला 2 टिअरचं एसीचं तिकीट वगैरे सगळं मिळतं. ओके. आणि 15 दिवस तुम्हाला तिथे इस्रोमध्ये घालवा. म्हणजे तिथे सगळं तुम्हाला टेक्नॉलॉजीबद्दल माहिती देते. स्पेस टेक्नॉलॉजीबद्दल माहिती दिली जाते. तर असे वेगवेगळे प्रोग्राम आहेत. पण बहुतेक पालक काय सांगा याच्याबद्दल माहिती नसलेलेच आहेत. ओके. आणि कुणाला काय सर विचारायचंय? फोन पे पण केलं तर चालतंय का सर? काय ते? फोन पे? चालेल. फोनपे माझा जीपेवर तुम्ही हे पाठवा. मी पाठवतो ना तुम्हाला, नाहीतर स्कॅनर पाठवतो माझा. ओके ओके. सर. ओके, स्कॅन ओके. करा. ओके. आणि कुणाला काही विचारायचं आहे का? नाहीतर आपण थांबणार आहे. आणि कुणाला काय विचारायचं आहे? सर तुम्ही सिनियर डिव्हिजन साठी फी किती घेता? सिनियर डिव्हिजनसाठी 11,000 आहे. पण जनरली काय होणार सांगा, की एकच जर स्टुडंट असेल तर नाही पॉसिबल होणार ते. तू कितवीला आहे सांग? 9th ला. 9thला आहे. मग तू इंटरमिडिएट किंवा ज्युनियर घेणार. कारण सिनियरमध्ये ना त्यांचे जे प्रोग्राम, तुझं प्रोग्रामिंग बद्दल तुला काय माहिती आहे का बेसिक तरी सध्या? कारण हो, बेसिक माहिती आहे तरी. तू आधी माझ्याकडे जॉईन झाला असता तर मी तुला सांगितलं असतं सिनियरला घे म्हणून. ओके. ठीक आहे सर, थँक्यू. तू जर त्याच्यापेक्षा ज्युनियर बघ, मी म्हणेन की ज्युनियर बघ, नाहीतर इंटरमिडिएट बघ. ओके. ठीक आहे सर. सिनियरसाठी तू पुढच्या वर्षी पण विचार करू शकतो.
आणि कोणाला काय विचारायचं आहे? बघा, तुम्ही विचार करा. तुमची मुलं हुशार आहेत. त्यांना जर शाळेमध्ये मार्क्स कमी पडत असतील, तर असा तुम्ही विचार करू नका, की बाबा ती हुशार नाही आहे. कारण शाळेतल्या मार्काचा आणि भविष्याचा काही संबंध नाही. या मताचा मी आहे आणि आम्ही ते सिद्ध केलेलं आहे. आमच्याकडे असा एक मुलगा आहे, जो 15-20 वर्षापूर्वी आमच्याकडे आलेला. जो 10वी फेल आहे, पण तो सध्या इंडियाचा हेड आहे आणि त्याच्या हाताखाली अक्षरशः BE, BTech झालेली मुलं कामाला आहेत. तो सगळीकडे फिरत असतो. आफ्रिका फिरतो, जपानला जातो, चायनाला जातो, वेगवेगळ्या ठिकाणी जातो आणि एका पॉश एरियामध्ये राहतो. आता तुम्ही त्याला म्हणणार पण नाही, की काय सांगा तो 10वी फेल आहे. 10वी परत जर त्याने परीक्षा दिली असती, तर कुठेतरी काय राहिलं असतं, साध्या कामावर राहिला असता. पण तिथे त्या वयामध्ये तो काय-काय शिकत गेला. ओके. आता त्यांनी बाहेरनं काय दिली सांगा, ओपन युनिव्हर्सिटी वगैरे असतात. त्यांची डिग्री घेतलेली आहे, BAची डिग्री घेतली. का घेतली? तर कोणतरी विचारतं, "तू काय काय केलं?" 10वी फेल म्हणजे आपण काय करतो, त्याला कमी लेखतो. त्यामुळे त्याने काय घेतलंय सांगा? म्हणजे मार्क्सवर मी तर मार्क्सला डिमांड देत नाहीये. मार्क्सपेक्षा तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्हिंग म्हणजे एखादं सिच्युएशन तुम्ही कसं हँडल करता, त्याला खूप महत्त्व आहे. आणि आपल्याला प्रॅक्टिकल नॉलेज असायला पाहिजे. आपण शाळेमध्ये घेतो ते काय असतं, संपूर्ण थेरॉटिकल नॉलेज असतं. ओके. त्याचा आणि भविष्याचा आता जर समजा तुम्ही 10वी मध्ये 100% मिळवला, म्हणजे तुम्ही बाबा सगळ्यांपेक्षा यशस्वी होता असं काही नाहीये. त्याच्यापेक्षा यशस्वी मगाशी म्हटल्याप्रमाणे 50-60% वाला सुद्धा त्याच्यापेक्षा पुढे गेलेला असतो. कारण स्किल डेव्हलप होणे महत्त्वाचं आहे आणि आता तर तुम्ही बघितलं, की टेक्नॉलॉजी सगळीचकडे वापरली जाते. त्यामुळे टेक्नॉलॉजीमध्ये आपण मास्टर असणं काय आहे सांगा, गरजेचं आहे. आणि टेक्नॉलॉजीचं सगळं बेसिक आहे ते आम्ही जे काही प्रोग्राम आपण राबवत असतो, त्याच्यामध्ये आम्ही देत असतो. ओके. IOI नावाची स्पर्धा आहे बघा, इंटरनॅशनल ऑलिम्पियाड इन इन्फॉर्मॅटिक्स. त्याच्यामध्ये एक मुलगी तुम्ही टाका, मालविका जोशी म्हणून टाका. मालविका जोशी इन्फॉर्मॅटिक म्हणून टाका. तुम्हाला तिथे काय मिळेल, तिची स्टोरी मिळेल. जिने काय दिली नाही सांगा, 10वी-12वीची परीक्षा पण दिली नाहीये. पण भारताचं तिने IOI गव्हर्नमेंट तर्फे घेतले जाते. म्हणजे भारताचे 5 विद्यार्थी निवडले जातात, जे देशाचे प्रतिनिधित्व करतात. आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे. भारताचं तिने 2 वेळा प्रतिनिधित्व केलेलं. 3 वेळा प्रतिनिधित्व, सिल्व्हर मेडॅलिस्ट आहे ती. आणि तुम्ही MIT नाव ऐकलं असेल का माहिती नाही, मी पुणा वगैरे तिकडची MIT नाही सांगत आहे. तर जगातली जी टॉप मोस्ट USA मधली युनिव्हर्सिटी आहे MIT, तिथे तिला संपूर्ण स्कॉलरशिपवर काय मिळालं आहे, ॲडमिशन मिळालं. आता ती ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन होऊन सुद्धा बाहेर पडलेली आहे आणि तिथे शिकण्यासाठी करोडो रुपये आपल्याला मोजावे लागतात. पण तिला एक पण खर्च न करता काय मिळालं, तिच्याकडे मेन म्हणजे काय नव्हतं सांगा? 10वी परीक्षा पण दिली नव्हती, 12वी परीक्षा पण दिली नव्हती. हे फॅक्ट आहे. आणि आता जर तुम्ही बघाल, तर आपल्या सुद्धा काही IIT मध्ये, IIT मुंबईमध्ये, IIT गांधीनगरमध्ये, IIT मद्रासमध्ये, IIT कानपूरमध्ये त्यांनी पण आता ते काढलेलं आहे. काय सांगता, की IOIच्या थर्ड स्टेजपर्यंत गेला, तर तुम्हाला JEE द्यायची गरज नाहीये. हे पण बहुतेक पालकांना काय नाही सांगा, माहीत नाही. ओके. तर अशा खूप चांगल्या परीक्षा आहेत, त्यांना प्रिफर करा. कारण लोकल ज्या परीक्षा आहेत ना, ऑलिम्पियाड किंवा सर्च, नॅशनल टॅलेंट सर्च वगैरे असे वेगवेगळे नाव देऊन आलेले आहेत. त्या देण्यापेक्षा मी म्हणेन, की स्टँडर्ड ज्या एक्झाम आहे ना, तिथे मुलांना बसवण्याचा तुम्ही प्रयत्न करा. होमी बाबा म्हणा, डॉक्टर होमी बाबा बालवैज्ञानिक 6वी आणि 9वी साठी असते. ते सुद्धा चांगले विद्यार्थी आहे. आमचा एक विद्यार्थी तो 6वी आणि 9वी मध्ये गोल्ड मेडलिस्ट आहे, आशिष झाटिये म्हणून. तो नीटमध्ये काय आलेला सांगा, भारत एअर 7 आहे, त्याला एम्समध्ये मिळालेलं. पण त्याला मेडिकलमध्ये जायचं नव्हतं. मग त्याने काय केलं सांगा, JEE पण दिलेली आणि JEE तो आता IIT मुंबईमध्ये कॉम्प्युटर सायन्सला आहे. यंदा त्याचं लास्ट इयर आहे. हे लहान वयातच मुलाचं काय व्हायला पाहिजे सांगा, कन्सेप्ट क्लिअर व्हायला पाहिजे. तर त्याचा खूप फायदा त्याला भविष्यामध्ये होऊ शकतो. ओके. हॅलो चालेल. सर. हां, बोला. हा सर, या विषयाला सोडून माझा एक वैयक्तिक विषय आहे. बोला. माझी मुलगी आहे सर, 11वी सायन्स करते ती. ओके. नीटसाठी मी आकाश फाउंडेशनला ऍडमिशन घेतलंय, पण मॅथ्ससाठी सर ऑनलाईन क्लासेस चालू आहेत का तुमचे? माझे 11वीचे आहेत, पण आम्ही काय केलं सांगा, 11वी डायरेक्ट देण्यापेक्षा मी 8वीच्या मुलांना उचललंय. 8वी, 9वी, हा 10वीच्या मुलांना. हा ओके. आणि हा त्यांना मी काय करतो सांगा, 8वीत असताना तुम्ही 20% पोर्शन कंप्लीट करा, हा JEEचा वगैरे. तसं घेतोय हा मी. कारण जनरली 10वीचं मॅथ्स आणि 11वीचं मॅथ्स याच्यामध्ये खूप फरक आहे. 10वीचं मॅथ्स हे कसं असतं सांगा, क्वेश्चन पण माहीत असतो, आन्सर पण माहीत असतं.
11वीच्या जेई सारखं वगैरे मॅथ्स असतं ते थोडंसं काय असतं सांगा, आपल्याला विचार करावा लागतो, कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे. त्यामुळे मुलं काय होतात, गोंधळून जातात. 11वीचं मॅथ्स त्यांना जड जायला लागतं. ओके, हा. मग त्याच्यासाठी आम्ही एक असा प्रयोग करतोय की 8वी 9वीच्या मुलांनाच आमच्या ताब्यात घेतोय आम्ही, आणि हा. 8वी पासूनच त्यांना नाही हायर आता लेवल मला आता ह्या टायमाला आता आणखीन एखादं नाही वर्ष नाही, आम्ही आहे. 11 नाही नाही 11वीचं नाही घेत आम्ही सध्या तरी. ओके ओके, सर. आणि कारण आम्ही काय करतोय सांगा, की आता इव्हन माझ्याकडे 7वी 8वीची बॅच मी चालू केलेली. कशाला? कारण आम्ही काही वर्षापूर्वी IMO म्हणजे गव्हर्नमेंट तर्फे घेतलं, तर त्याची पण बॅच तयार केलेली. पण आम्हाला असं जाणवलं की 8वी 9वी मध्ये जे 100 पैकी 100 मॅथ्समध्ये मिळवतात, त्यांचं पण काय नाही सांगा, कन्सेप्ट मॅथ्समधले क्लिअर नाही आहेत. त्यांनी फक्त परीक्षे ओरिएंटेड एक्झामसाठी अभ्यास केलेला आहे. त्यामुळे आता आम्ही काय केलं सांगा, 7वी 8वीच्या मुलांना घेतलेलं आहे आणि त्यांना वरच्या लेवलचे मॅथ्स शिकवलं जातं. हा. त्यामुळे त्यांना ते काय होईल सांगा, शाळेपुढे, कारण शाळेचा अभ्यासक्रम हा काय केलेला असतो, सगळ्यांना कन्सिडर करून बनवलेला असतो. त्याच्यामध्ये 35% वाला विद्यार्थी असतो, फेल होणारा विद्यार्थी असतो. ओके, आणि हुशार पण विद्यार्थी असतो. हुशारला बरोबर. तो इझी वाटतो, पण जो 35% होतो त्याला ते गणित कठीण वाटतं. त्यामुळे अशा मुलांना काय करायचं आहे सांगा, तेवढ्याच पुरतं मर्यादित न ठेवता आपल्याला काय करावं लागेल, थोडंसं हायर लेवल त्यांना दिलं तर त्यांना तो फायदा होईल. हो सर. ओके ओके, आणि कोणाला काय विचारायचं? बघा, जे इच्छुक आहे त्याने बघा ही फी पाठवा मला. जर इच्छुक असेल तर मुलांशी पहिल्यांदा बोला. ओके, तुम्ही जबरदस्ती करू नका बाबा ह्याच्यामध्ये भाग घ्या. का एकाने घेतला म्हणून दुसऱ्याने घ्यायलाच पाहिजे असं का नाही. मुलाचं इंटरेस्ट लक्षात घ्या, आणि एक तर मी तुम्हाला क्लिअर सांगतो, ही बेस्ट एक्झाम आहे. तर मुलं इच्छुक असेल तर जरूर त्यांना सहभागी होण्यास प्रोत्साहन द्या. ओके, चला, गुड नाईट. ओके. सर मी सकाळी ऍडमिशन करतो.